नमस्कार, पूजा फॅशन क्वीन या आपल्या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण 36 चेस्टचा प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत. अतिशय सोपी पद्धत सांगणार आहे. हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आपल्याला डायरेक्ट कापडावर कट करायचा नाही आहे, तर कागदावर करायचं आहे पहिले. तर चला तर सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे. टोटल उंची 14 आहे. 1 इंच एक्स्ट्राचं घेऊन 15 ही उंची घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे आणि शोल्डरचं माप टाकायचं आहे. शोल्डर 5.5 घेतलेला आहे आणि मुंडा हा 6 घेतलेला आहे. छत्तीस चेस्टसाठी 5.5 शोल्डर आणि मुंडा 6 अगदी परफेक्ट बसतो. आता ही घडी आपण 10.5ची टाकलेली आहे, लक्षात घ्या. आता शोल्डर पट्टी 3ची ठेवली आहे आणि मागच्या मुंड्याचा आपल्याला आकार द्यायचा आहे. मागच्या मुंड्याला आपण 1.5 इंचावर आकार देणार आहोत. आता हे जो आपण मुंडा टाकला आहे तुम्ही पाहू शकता, त्याचा मध्य करायचा आहे आणि मधल्या मुंड्याचा जो आकार आहे तो आपण असा राऊंड शेपमध्ये द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याचं माप टाकायचं आहे. मागच्या गळ्याची उंची ही 10 ठेवली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. आता गळारुंदी खालच्या बाजूने आपण थोडी जास्त वाढवणार आहोत. गळारुंदी 3 ते 3.5 इंचापर्यंत ते घेऊ शकता तुम्ही आणि अशा प्रकारे आपण गळ्याला आकार द्यायचा आहे. खाली तुम्ही कमरेचं माप घ्यायचं आहे, म्हणजेच कमरेचा चौथा घ्यायचा आहे आणि 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता इथं कंबर 32 आहे, त्याच्यामुळं 8 इंच घेऊन 1 इंच एक्स्ट्रा डाचासाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन असं कमरेचं माप टाकलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला मागच्या टक्सचं माप टाकायचं आहे. अर्धा इंचाचा दोन्ही बाजूनी असा टक्स घ्यायचा आहे. टक्सचं माप आपण 3.5 ते 4 इंचावर ठेवायचं आहे गळ्याच्या खाली. आता आपण हे मागच्या पार्टचं कटिंग करून घ्यायचं. अतिशय सोपी पद्धत आहे. या पद्धतीने तुम्ही जर प्रिन्सेस कटिंग केला तर अजिबात चपटा बसणार नाही आणि फुल बस्टमध्ये जो टाईट होतो ब्लाऊज तो सुद्धा होणार नाही आहे. खूप सोपी पद्धत आणि खूप छान पद्धत आहे. आता आपल्याला पुढचा पार्ट कट करायचा आहे. त्याच्यासाठी आता पुढे हुकलूक पट्टीसाठी अर्धा इंच एक्स्ट्राचं आपल्याला घ्यायचं आहे. त्यासाठी आपण मार्किंग करून घ्यायचं आहे अर्धा इंच. तुम्ही पाहू शकता अर्धा इंच पट्टी आपण ही मार्किंग केलेली आहे. आता त्याच्या पुढे आपण त्या मार्किंगच्या पुढेच आपण मागचा पार्ट ठेवायचा आहे. आता मागच्या भागापेक्षा पुढचा भाग हा 1 इंच एक्स्ट्रा असणार आहे, लक्षात घ्या. आपण पुढचा भाग हा 15 इंचावर घेतला आहे, तर मागचा हा 16 इंच आपल्याला घ्यायचा आहे. आता आहे असं आपण मागचा पार्ट हा ड्रॉ करायचा आहे. शोल्डरचं माप घ्यायचं आहे, मुंड्याचं माप टाकायचं आहे. बस शोल्डर पट्टीचं माप टाकायचं आहे. अशा पद्धतीने माप टाकल्यानंतर आपण मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला पुढच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे. 1 इंचावर पॉईंट देऊन पुढच्या मुंड्याला आपण आकार द्यायचा आहे. आता पुढच्या मुंड्याला आकार दिल्यानंतर आपल्याला पुढच्या गळ्याला आकार द्यायचा. पुढचा गळा हा 6 किंवा 6.5 तुम्ही ठेवू शकता. मी 6 इंच घेतला आहे आणि गळारुंदी ही 2.5 घेतलेली आहे वरच्या बाजूनी. खालच्या बाजूनी गळारुंदी थोडी वाढवायची आहे. 3 सव्वा 3 पर्यंत तुम्ही घेऊ शकता. मी 3 इंच घेतलेली आहे आणि लक्षात घ्या, आपल्याला हे जे अर्धा इंच आपण पुढे जे मार्किंग केले त्याच्या पुढे आपल्याला 3 इंच गळारुंदी घ्यायची आणि गळ्याला आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता इथे टक्सचं माप टाकायचं आहे. टक्सची उंची टाकायची आहे. इथे टक्सची उंची मी 10 टाकलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता आडव्या टक्सचं माप टाकायचं आहे. हे आपण 3.5 इंचावर टाकणार आहे. आता हे माप आपल्याला परफेक्ट टाकायचं आहे. शिवून रेडी माप जेवढं असेल तेवढं. खालच्या बाजूनी अर्धा इंच कमी घ्यायचं आहे, म्हणजे वर आपण 3.5वर घेतलं तर खाली 3वर घ्यायचं.
आणि सरळ रेष आखून घ्यायची. त्यानंतर मुंड्याच्या बाजूने आपण प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा. आता हा प्रिन्सेस कटचा आकार आपण अंदाजे द्यायचा आहे. व्यवस्थित छान प्रिन्सेस कट दिसेल अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे. आता इथे जो टक्सचं माप घ्यायचं आहे आपल्याला 2 ते 2.25 इंच आपण टक्सचं माप टाकायचं आहे. वरच्या बाजूने आपल्याला 1 इंचावर आकार द्यायचा आहे. आता अशा प्रकारे आपण इथे प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. खाली पाहिलं आपण 1 इंच एक्स्ट्राचे घेतलेलं आहे, तेच आपण खाली 1 इंच वाढवले, म्हणजे वरचा 1 इंच आणि खालचा 1 इंच असं 2 इंचाचं आपल्याला ती रेष झालेली आहे. आता जेवढं आपण मध्ये अंतर घेतलं तेवढंच अंतर आपण साईडला टाकायचं आहे. आणि आता इथे पाहू शकता साईडला आपल्याला वरच्या बाजूला अजिबात काहीही वाढवायचं नाही. आपण जेव्हा डायरेक्ट प्रिन्सेस कट आपण कापडावर करतो तेव्हा इथे वाढवतो, पण आता इथे आपल्याला तसं वाढवायचं नाही आहे. फक्त आता हे आहे असे आपण आखून घ्यायचं आहे. खालच्याच बाजूने आपण टक्सचं माप वाढवले, पुढच्या बाजूने आपल्याला वरच्या आहे तेवढाच मागचा भाग जेवढा आहे तेवढाच अंतर घेऊन आपल्याला तिथे मार्किंग करून रेष द्यायची आहे. लक्षात घ्या आपण मध्येच फक्त 1 इंच वाढवलेलं आहे. दोन्ही साईड आपण मागच्या बाजूची जी उंची आहे त्याच पद्धतीत आपण केलेलं आहे. आता हे प्रिन्सेस कटचं आपलं सगळं ड्राफ्टिंग तयार झाले. आता आपण कटिंग करूया. आता ही कटिंग आपल्याला कापडावर ठेवून कशा पद्धतीने कट करायची ते लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा, अजिबात स्किप करू नका. संपूर्ण पेपर कटिंग आपण ही आता करून घ्यायची आहे आणि कापडावर कशी ठेवायची ते देखील व्यवस्थित पाहून घ्या. या पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊज आपण कट केला ना तर खूप सुंदर बसतो. कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला या ब्लाऊजमध्ये येणार नाही. जो की कॉमन प्रॉब्लेम असतो की प्रिन्सेस कट हा चपटा बसतो, तर तसं काहीही होणार नाही आहे. आता आपण बाही कटिंगसुद्धा मी दाखवणार आहे. आता हे डिटेलमध्ये नाही दाखवणार आहे, अगदी सिंपल बाही कटिंग मी दाखवणार आहे. कारण बाही कटिंगचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा. अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ आहे. आता इथे 5 इंचाची बाही घ्यायची आहे. बाहीची उंची तर 1 इंच एक्स्ट्रा घेऊन 6 इंचावर आपण बाही उंची टाकलेली आहे आणि बाहीची रुंदी ही 9 इंच घेतलेली आहे. आता बाहीचा जे कॅप हाईट आहे ती 3.5 इंचावर टाकलेली आहे. आता 1.5 इंच शिलाई मार्जिन घेऊन तिथून पुढे आपल्याला बाहीला आकार द्यायचा आहे. आता हा आकार कसा द्यायचा आहे डिटेलमध्ये तर तो व्हिडिओ केलेला आहे, तो व्हिडिओ नक्की तुम्ही पहा. आता इथं आपल्याला दंडघेर टाकायचा आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन काढायची आहे. अशा पद्धतीने सोपी पद्धत ही बाही कटिंग मी तुम्हाला करून दाखवली आहे. आता ही बाही कटिंग आपल्याला कट करून घ्यायची आहे. मागचा भाग पहिले कट करायचा आहे, त्याच्यानंतर बाही ही ओपन करायची आणि पुढच्या भागाचं कटिंग करून घ्यायचं आहे. आता हे मागचं आणि पुढचा दोन्ही पार्ट आपल्याला कटिंग झालेला आहे. मागच्या पार्टमध्ये आपल्याला काहीही वाढवायचं नाही आहे, बाहीमध्ये देखील काही वाढवायचं नाही आहे. आता फक्त वाढवायचं आहे आपल्याला या पुढच्या पार्टमध्ये. कुठे वाढवायचं, कसं वाढायचं नीट पहा. आता तुम्ही आपण आता हे कापड ठेवले आणि कापडावर हे ठेवलेलं आहे आपली कटिंग. जिथं आपल्याला प्रिन्सेस कट जॉईंट करायचा आहे तिथे अर्धा इंच आपल्याला वाढवायचं आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी कुठे वाढवलं आहे. फक्त जिथे आपल्याला प्रिन्सेस कट जॉईंट करायचा आहे तिथेच वाढवायचं, बाकी आहे असंच आपल्याला कटिंग करायचं आहे असंच ड्रॉ करायचं आहे. आता हा साईडचा जो प्रिन्सेस कटचा पार्ट आहे तो देखील आपल्याला फक्त मधल्या बाजूला जिथे आपण जॉईंट करणार आहोत प्रिन्सेस कट त्याच ठिकाणी वाढवायचं आहे, बाकी कुठेही वाढवायचं नाही. तुम्ही पाहू शकता मी कुठे अर्धा इंच वाढवलं आहे. बस फक्त मधल्या साईडलाच आपल्याला वाढवायचं आहे, बाकी आहे असं आपल्याला कटिंग करायचं आहे. तर मैत्रिणींनो, ही अतिशय सोपी आणि छोटीशी ट्रिक आहे. तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करू शकता. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. भेटूया अशा छानशा व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.